या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण स्वस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। जी देवी सर्व प्राणीमात्रामध्ये मातृरूपाने वास करते आहे तिला माझा नमस्कार असो, नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज चतुर्थी तिथी आहे 9:32 बघा 9:32 चतुर्थी तिथी असल्यामुळे सूर्यनारायणाने ती बघितलेली आहे, म्हणून आज नवरात्रीची चौथी माळ आहे। आणि त्यानंतर आपल्याला आज 9ला संपल्यानंतर परत पंचमी तिथी चालू होणार आहे, म्हणजे उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत पंचमी तिथी असणार आहे, शनिवारी 12 वाजेपर्यंत असणार आहे। आणि या माळेचा घोळ आहे, थोडक्यात सगळ्यांची धांदल उडलेली आहे। पण तुम्हाला सांगते ना, उद्या आज सकाळी 9 वाजेपर्यंत चतुर्थी ती असणार आहे, त्यामुळे ती सूर्यनारायणाने पाहिलेली आहे, आपल्याला दिवसभर ती धरली जाते, म्हणून 9 नंतर पंचमी तिथी पण सुरू होते। आणि जे काही उपाय सांगितलेले आहेत ते पंचमीची उपाय तुम्हाला सांगितले मी कालच्या व्हिडिओमध्ये, ते दुपारनंतर केले तरीही चालतील, नाही तर मग 27 तारखेला दिवसभरात कधीही केले तरीही चालतील। तर तुम्हाला समजलंच असेल। तर काही थोडासा आपल्या सर्वसामान्यांचा घोळ होऊ शकतो। आज आहे शुक्रवार आणि आज आहे चौथी माळ। बघा, शुक्रवार अतिशय महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो। आणि त्यातल्या त्यात नवरात्रीतला शुक्रवार म्हटलं तर सोन्याहून पिवळं हा दुग्ध शर्करा योग असल्यामुळे आज काय सेवा करायची आहे, देवीला काय अर्पण करायचं आहे, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला समजेल। ज्या काही माळा असतात त्या चौथ्या दिवशीची माळा आहे, जो काही नैवेद्य आहे तो अर्पण करायचा आहे, तुम्हाला सांगितलेला आहे। जो काही रंग आहे म्हणजे हिरवा, तो आपल्याला परिधान करायचा आहे। पण सेवा काय करायची आहे, बऱ्याच वेळा कोणाचे काही ना काही सेवा चालू आहेत, मग आपल्या आई भगवतीची दुर्गा सप्तशती पाठ, कुंकुमार्चन चालू आहे, सिंधकुंचिका स्तोत्रम पठम चालू आहे। प्रत्येक स्त्री तिच्या पद्धतीनं सेवा करते, तिच्या वेळेनुसार सेवा करते। बऱ्याच वेळा असं होतं ना की आम्ही येतोच उशिरा, मग सेवा केव्हा करायची, असं बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो। मग त्यांनी बघा, सांसारिक आयुष्य आहे, सांसारिक जबाबदाऱ्या आहेत, वेळात वेळ काढून देवीची सेवा करतो आहोत। मला तर असं वाटतं की तुमची कामं ही तुमची पहिली सेवा आहे, तुमच्या कामाद्वारे सुद्धा तुम्ही ती सेवा करत आहात, चांगले कर्म करत आहात। एखाद्याला मदत करणं असो वा ह्या गोष्टीसुद्धा आपण करत असतो, अर्थात ते सुद्धा आपलं काम आहे आणि आपली मोठी सेवा घडते आहे। फक्त पारायण करणं ही सेवा नाही, तुमचं कर्म, तुमच्या कर्माद्वारे जर कोणाचं चांगलं करत असाल, त्यानिमित्त मदत करत असताल, तर ते तुमचं चांगलं कर्म ही तुमची चांगली सेवा आहे। बघा, आता आपल्याला आज बऱ्याच घरामध्ये वैभवलक्ष्मीचं व्रत चालू आहे। आधीच सांगते, वैभवलक्ष्मीचं व्रत तुम्ही चालू आहे ते कंटिन्यू करावं। जर महिलांचे 9 दिवसांचे उपवास असतील, अर्थात त्यामध्ये शुक्रवार तुम्हाला धरता येणार नाही, पण ते शुक्रवार तुम्ही कंटिन्यू करायचे आहेत, पण ते आपल्याला त्या मोजण्यामध्ये धरायचेत नाही आहेत। बऱ्याच महिलांचं जे काही असतं ना की 9 दिवसांचे उपवास, अर्थात त्यामध्ये तुम्हाला शुक्रवार धरता येणार नाही। काही महिलांचं असं असतं की देवीची सेवा करत आहोत ते हे शुक्रवारसुद्धा धरले जातात। जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही धरू शकता तुमच्या 11 शुक्रवारमध्ये। आणि जर तुम्हाला वाटतं की एखादा शुक्रवार आपण वाढला गेला तर काही बिघडत नाही। काही होतं ना, दिवाळीनंतर माहेरी जायचं असतं, लगबग असते आपली, एखादा शुक्रवार माहेरमध्ये जातो, आपलं असं असतं की दिवाळीच्या आधी सगळे व्रत वैकल्य झाले तर काही हरकत आहे। बघा, तर तुमची इच्छा असेल तुम्ही धरू शकता, तुमची इच्छा नसेल तर तुम्ही परत एखादा शुक्रवार जास्तीचा केला तरीही चालते, नंतर उद्यापन तुम्ही करू शकता। तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे। आता बऱ्याच घरात कुंकुमार्चनची सेवा चालू असेल, ती आवर्जून करावी। त्याच्याबरोबर महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आपल्याला। दुर्गाष्टमीला तर आपण करणारच आहोत, पण आज महालक्ष्मी अष्टकम प्रत्येक स्त्रीच्या घरात दिवसभरात कधीही पठण झालंच पाहिजे। आणि शक्य असेल तर बघा, घटस्थापना झाली आहे, देव वगैरे आपण हलवत नाही, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तर तो हलवत नाही, मग तिथे तुम्ही
देवीला 2 किंवा 3 लवंगा अर्पण करायच्या आहेत. लवंगाचं अर्चन करायचं आहे. 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकं म्हणावं आणि नंतर श्री इंद्र श्री गणेशाय नमः. श्री इंद्र उवाच नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ही पहिली ओवी ते 8 ओवीपर्यंत महालक्ष्मी अष्टकम आहे. त्याच्यानंतर काय करायचं, फलश्रुती येते. मग जर तुम्ही ही 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणणार असेल तर कसं म्हणायचं, सुरुवातीचे जे 1 ते 8 ओव्या म्हणायचं आणि 16व्या वेळेस फलश्रुती म्हणायची. म्हणजेच काय, फलश्रुती म्हणताना हात जोडायचे, सगळं पठण करायचं, 16 वेळा म्हणायचं, नंतर फलश्रुती घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. आपल्या घरात ते झालंच पाहिजे. आज देवीला तुम्ही कुठलाही दुधाचा, अगदी दूध साखरेचा नैवेद्य असेल तर, खीर असेल तर, किंवा तांदळाची करा, रव्याची करा, मग ती तुम्ही देवीला अर्पण करायची आहे. अगदी खव्याची सुद्धा खीर तुम्ही करू शकता. ज्यांचे उपवास आहे त्यांना खाता येते. आई भगवतीला, महालक्ष्मीला, माता लक्ष्मीला तुम्हाला ती खीर अर्पण करायची आहे. आणि आज कुमकुम अर्चन करायचं आहे. बघा काय होतं ना, कुमकुम अर्चन आता खरं तर रोजच करायचं असतं, पण पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. मग त्यातल्या त्यात आपल्याला शुक्रवार आला आहे. मग शुक्रवार म्हटलं की कुमकुम अर्चन आलंच. तर तुम्हाला जे शक्य होईल, अगदी महालक्ष्मी अष्टकम पठण करूनसुद्धा कुमकुम अर्चन करू शकता. तर श्रीसुक्तमचं पठण करा, मग कुमकुमार्चन करा. सिद्धकुंचिका स्तोत्राचं पठण करा, 1 वेळा कुमकुमार्चन करू शकता. माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे. शक्य असेल तर कमळाचं एखादं फूल तुम्हाला भेटलं तर माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. बघा, आज कमळगड्ड्याची माळ प्रत्येकाच्या घरात असेल. अगदी असेल तर सोन्याहून पिवळं, नसेल तर मग साधी माळ घ्यावी. कमळगड्ड्याची माळ असेल तर 27 मण्यांची असेल, 40 मण्यांची असेल, 108 मण्यांची असेल तर काय करावं, त्या माळेवरती आपल्याला महालक्ष्मी मंत्र म्हणायचा आहे. जो महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तुम्ही 16 वेळेस घ्या, तुम्ही 51 वेळेस घ्या, तुम्ही 108 वेळेस घ्या. नंतर तुम्हाला करायचा आहे नवार्णव मंत्र आणि महालक्ष्मी देव्यास नमः ह्या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर जो काही कमलाक मंत्र आहे आणि तो आपल्याला कमलाक मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. खरं सांगू का, शक्य असेल तर 11 वेळा करा. फार कंजूस वेळा, 11 वेळेस खूप कंजूसपणा होतो. मग 21 वेळा, 51 वेळा आपल्याला कमलाक मंत्र घ्यायचा, जो आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, जो आपण दिवाळीच्या सेवेमध्ये घेत असतो. आणि थोडासा वाचताना आपल्याला अवघड वाटतो बरं का, पण त्याची फलश्रुती, त्याची प्रचिती खूप छान आहे. आणि महालक्ष्मीचं त्यामध्ये उच्चार सतत होतो. त्यामुळे आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीचा हा मंत्र घ्यायचा आहे. आणि बाकी लक्ष्मीला भगवान विष्णूची सेवा खूप आवडते. ज्यांच्या घरामध्ये भगवान विष्णूची सेवा केली जाते, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात ज्या अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. पण त्याच्या पलीकडे जेव्हा आपण त्या घरामध्ये तिच्याबरोबर भगवान विष्णूची सेवा केली जाते, त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही. त्या घरांमध्ये निर्गुण स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते. मग आता भगवान विष्णूची सेवा काहीही कोणती करायची, तर काहीही नाही. काही शक्य झालं नाही तर व्यंकटेश स्तोत्र आवर्जून पठण करावं. अगदी शक्य झालं तर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विघ्नहि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळेस, 16 वेळेस करा, 21 वेळेस करा. नाही तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीच्या 9 रूपांची आपण पूजा करत असतो. आणि शुक्रवार म्हटलं की महालक्ष्मीची सेवा प्रत्येकाच्या घरामध्ये झालीच पाहिजे. जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा करा. तर आता प्रत्येक जणाला वाटेल की माझं काम आहे, मग मी कसा वेळ काढू. तर तुम्हाला सांगू का, माझं काम सांगणं आहे आणि माझ्यावरनंच सांगते. माझ्या घरामध्ये
जास्तीत जास्त सेवा, बैठकीला मला थोडासा त्रास होतो तरीही जास्तीत जास्त सेवा करायचा मी थोड्या थोड्या वेळाच्या ब्रेक घेऊन प्रयत्न करते. कुंकुमार्चन करायचं, सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करायचं, जे काही उपाय सांगते तुम्हाला ते संध्याकाळच्या आरतीमध्ये करायचे. आणि माझ्या मुलांना देखील तेच सांगते. आपल्या प्रत्येकाचं हेच होतं ना, थोडं सेवा केली की भरपूर सेवा घडते. थोड्या एका बैठकीमध्ये होत नाही, मग थोड्या बैठकीमध्ये तुम्ही करायची आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, आपल्या संध्याकाळच्या सेवेमध्ये करा. त्यामुळे ना जास्तीत जास्त सेवा आपल्या घरामध्ये घडते. आणि शेवटी देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. आणि अर्थात या दिवसात आपण नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुठलीही सेवा केली तर त्याचं कर्मफळ, त्या सेवेचा प्रभाव आपल्याला 1000 पट मिळत असतो. म्हणून ह्या सेवा करण्याच्या बाबतीत कंजूसपणा करायचा नाही. अर्थात मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर मग अशा वेळेस तुम्ही फक्त श्रवण करू शकता. तुम्ही यूट्यूबला लावून ठेवा आणि ते ऐकू शकता, त्याला काही बंधन नाही. तुम्ही एखादा मंत्र जप केला तरी कुठलाही हरकत नाही, बंधन नाही, मर्यादा नाही, ते तुम्ही करू शकता. एवढंच आहे की आपला जीव खूप असं होतं ना की सुतक आहे, विटाळ आहे, मग मी काही करू शकत नाही. ठीक आहे, जाऊ द्या ना, तुम्ही मनातल्या मनात मंत्राचा जप करू शकता, माता लक्ष्मीची प्रार्थना करू शकता. तेवढं तर आपण करू शकतो की नाही. काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नक्कीच चांगलं. असो, चला, झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. ज्यांना हवा आहे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा, कारण सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं मोठं पुण्य कोणतंच नाही. त्यामुळे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला, परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती माहितीपूर्ण व्हिडिओ येत आहेत. तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे. भरभरून लोक प्रेम देत आहेत, बघतायत, लाईक करतायत, कमेंट करतायत. त्यामुळे तुम्ही देखील लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.